नमस्कार मित्रांनो, सकाळच्या 6:30 वाजलेत. शर्टांना गवत वगैरे आणलं. आता थोडं मोबाईलवरती बोट घालत बसतो. चला, ताण बी लागली. असं पटलं. 3 मोबाईल कोणच होत, माझा एकच आहे. मोबाईल कसा चार्जिंग लावला, बटन बंद आहे, मोबाईल चार्जिंग लावला आहे. आता मी रोहितला म्हणजे टिल्ल्याला स्टँडवर सोडायला चाललं. लग्नाला चाललाय तो. कारण आम्ही चंद्राची कोर लावली. कसं दिसतं मित्रांनो हे कमेंटमध्ये सांगा. कारण पहिल्यांदाच लावलेली, मला काय एवढं काय माहीत नाही त्याबद्दल. काय चुकले बिकले असं. हां तर भावना चल बाय, हो बाय हाडे, चल चल मागा. तर मित्रांनो आपण काय करणार आहे, आज पनीरची भाजी करणार आहे. पनीरची भाजी करण्यासाठी मी आणलंय पनीर आणलाय, पनीर मसाला आणलाय, टमाटे घेतले, टमाटर 3 कांदे. तर मित्रांनो टमाटा आपल्याकडे एकच आहे. ॲक्च्युली 2 टमाट्याची गरज होती आपल्याकडे, काही एकच टमाटा आहे. तर हा लागला या पनीरच्या मागं. तर काय करतो, आधी हे कटिंग करून घेतो आणि नंतर ना आपण काय केलंय, तेलाच्या जागेवर पाणी टाकलंय. जास्त प्रमाणात आपण यात काही ऑइल टाकणार नाही, ते आपल्या शरीरासाठी घातक असतं. त्याच्यामुळं काय झालं माहिती का भाऊनो, घरात करत होतो, गॅसच संपला. गॅस संपल्यानंतर ते अर्धवट तसंच राहिलं आणि मी मग बाहेर चूल पेटवली. बाई गुणी वगैरे आणलेली टाकून देतो जरा साईडला. अशा पद्धतीने भाजी होती आपली. ताटात वाढून घेतलंय बघा. इथे बघून सगळं हळू पडलंय. आणि घरवाल्यांची आता थोड्याफार शिव्या खायला लागतात, कारण राडा जेवढा केला मी घरात. पोरांचा असंच असतो, लाईफ अशीच असते. समजा मी घरी या, ह्या पोलांचं कसं होतं असं, जे रूमवर राहत असतं त्यांचं किती हालावं असतं होतं. जर बनवाय साहित्य असलं तर ठीक आहे बाबा, काही काही आई वडिलांची परिस्थिती पण नसते, पण त्यांच्या विरोधात जाऊन पोरं जाऊन रूमवर राहतात बाबा, उपाशी कुठं राहतात. कुणाचं लग्न असू दे, काय असू दे, कार्यक्रम असले तिथं जायचं. लय वाईट परिस्थिती असते मित्रांनो. कसं तरी दिवस काढायचा असतात. आपण काय लय जागीरदार नाही, माझं काय असेल ते परिस्थिती बाबा हे असं. आज खायला पण नाही म्हणलं, लय दिवस झालं मी काय मटन चिकन वगैरे काही खात नाही. बस माझ्या गाड्यात काय माळ नाही वगैरे काय, पण आपल्याला ते आवडतच नाही. एखाद्याची आत्महत्या करायची, त्याच्या जीवाला मारायचं आणि ती खायचं आपल्याला जमणार नाही ते अजिबात. मित्रांनो पनीर केलंय, हे असं झालेलं आहे आणि लागतंय चांगलं, असं काही नाही. बरं आहे आपलं. तर मित्रांनो आवडलं तर खरंच एक लाईक करा, कारण मित्रांनो मराठी माणसाला एक सपोर्ट करत जावा. तर भावांनो मी बसलो लिंबाच्या खाली, आणि लिंबाच्या खाली बसल्याचं कारण म्हणजे काय, ऊन कसलं आहे बघा तिकडं आपलं घर, आणि त्यामुळे घरात पत्र्याचं घर आहे, त्यामुळं खूप काढतंय बघा. हे सगळा पत्रावर आणि ऊन एवढं आहे की जवळजवळ 42-43 डिग्रीचं असं ऊन आहे. आणि लिंबाखाली आलो आहे त्यासाठी. बघा इथं लिंब आहे, हे बघा लिंबाखाली आलेलं आहे. चटाई मस्तपैकी टाकली, रानात कोण नाही, एकटाच आहे बघा, एकटाच आहे आता. हा मित्रांनो आता मी काय करत होतं, सौरव जोशी हे भारतामधील सर्वात मोठा यूट्यूबर आहे, त्याचे मी ब्लॉग बघत होतो आता. तर त्यांनी कार कलेक्शन दाखवलं आहे. तर 5 वर्षापूर्वी त्यांची काय कंडिशन होती आणि नंतर काय कंडिशन झाली, हे सगळं पॉवर म्हणजे यूट्यूबचीच आहे. तर काय वाटत असं तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा त्यांचे व्हिडिओ. अरे काय नेक्स्ट लेवलचा बंदा आहे, आणि थोडा 0% ॲटिट्यूड आहे मित्रांनो. काय नाही झालं तर 7-8 करोडच्या नुसत्या कार कलेक्शन आहेत त्यांची. नुसतं ह्याच्या त्याच्याने काम करून तुम्ही जर आयुष्यभर जर काम केलं तरी तेवढं त्यातली एक गाडी घ्यायचं होणार नाही तुम्हाला. खरं खोटं नाही सांगत. ही आहे फक्त एक सोशल मीडियाची पॉवर, यूट्यूबची पॉवर. आणि हे त्या बंद्याच्या डोक्यात एक 6 वर्ष आधी आलं डोक्यात, आणि त्यांनी हे बनवण्याचा प्रयत्न केला. पण विषय काय होतो की रोजच्या रोज डेली अपलोड व्लॉग करायचे म्हणजे हे सोपी गोष्ट नाही. सोपी गोष्ट फक्त ही की आपण बघण्याचं. तर मित्रांनो जर काय आपल्याकडे ऑप्शन नसेल ना, तुम्ही पण
यूट्यूबवर उतरा, यूट्यूबवर थोडे व्हिडिओ बनवा, प्रयत्न करा. नसेल जमत तर हे प्रयत्न करा. मला पण काय जमत नाही काय, पण मी तरी ट्राय करतो. असं काही नाही, मला फक्त काय 4 लोक ओळखावं अशी फक्त अपेक्षा आहे. मला असं नाही की बाबा लय मोठा यूट्यूबर होईल, असं काहीच नाही. मला 2 म्हणजे लोक ओळखली पाहिजेत, हे केलं. फक्त ह्यासाठी पण मित्रांनो तुमची सपोर्टची गरज आहे असं मला वाटतंय. आणि खरंच तुम्ही केलं पाहिजे. एक आता आपले लोक आपल्याला सपोर्ट करत नाहीत, मग बाहेरच्यांना सपोर्ट करून काय फायदा हो. तर हे मित्रांनो बर्फ खातोय आणि खाली पडलेला फ्रीज मधला बर्फ खाते. कसला का येड. मग काय कुठला घेतोय वारचं ते शी. आणि ते चमच्या धुवायला टाक दाद्या. हे ह्यात बघा, मोबाईल मध्ये बघा. हे काय आहे इकडं बघा. काय स्ट्रीमर आहे ना त्यानेच फाडली. तरी म्हणलं यात उंदरं दिसत नाही, फाडली कोणी. बघा मित्रांनो कसं अवस्था केली स्ट्रीमरची माझी. नकाय जाईन तिथे बघा भावांनो. बघा इथं क्रॅक केलंय बघा. इथं पण हे केलंय 2-4 जागेवर त्याने चांगलं पॉईंट. त्यामुळे मी मशीन बघा इथं होती, त्यासाठी चालतं वाटतं खाण्यासाठी. तर मी इथं ठेवलेलं त्यासाठी मशीन. अरे असे प्रॉब्लेम देतात ही असली. ह्याच्या आगावची फिनिशिंग आपण डिझाईन बघू कशी. अरे बाप मित्रांनो. आता बघा टॉमी आला आणि इथं आला गेलं की चावत बसलाय पेन. 2 लाकलच नाही लागा. चावत आहे कसं कसा. तर भावांनो सकाळच्या 9 वाजल्यात. मी शिर्डी लावली तिथं चारायला. तर मित्रांनो कालचा व्लॉग कंटिन्यू होता, तर एंड करत आहे. तर ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये.